भारताला ज्ञानाची महाशक्ती व्हायचं असेल तर आपले शिक्षक जगातले सर्वोत्तम शिक्षक म्हणून ओळखले जायला हवेत. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींचं आवाहन. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातल्या 66 शिक्षकांचा सन्मान. महाराष्ट्रातल्या 6 शिक्षकांचाही समावेश. ग्राहक आणि छोट्या उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या जीएसटी सुधारणा अर्थव्यवस्थेसाठी क्रांतिकारक ठरतील. पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री चंद्रशेखर यांनी राजभवनात घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ. मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांचा 9 ते 16 सप्टेंबर भारत दौरा. मुंबई, वाराणसी आणि तिरुपतीलाही देणार भेट. देशात ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी केली नमाज अदा. केरळसह देशभरात ओणमचाही सण साजरा. आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर 4मध्ये भारताची मलेशियावर 4-1 नमात. भारताचा पुढचा सामना चीनसोबत. आणि राज्यात 29 जिल्ह्यांमध्ये 14,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान. पंचनामे झाल्यावर तातडीनं नुकसान भरपाई देणार, कृषी मंत्र्यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.